आह, काय खरं नाही झालं बाई. आह, सारं गाव माझा राजा गेला तर सारं गाव भेटायला येत. काय खरं नाही. गणोगत कोण कोणाचं आहे, शेजारी पाजारी कोण कोणाचे, आई बाप कोण कोणाचे, काय खरं नाही बाई. धन येतं दुनिया नाही तर चारी गेल्या सुने. गजराबाई एवढी तात्या नाराज काला होती? हं? नाही नाही, तात्या आता तो का तात्या काही पुन्हा येणार आहे का रडून आणि गागून? हा, एक काम कर, हे बघ, तात्या लय अवघड झालं. काही नाही अवघड, मनाला वाटून देऊ नको, जसं का आहेच. तात्या ओ धनी येतं दुनिया नाही तर चारी गेल्या सुने. नाही नाही, ही गोष्ट खरी आहे, पण आता काही अडचण आली ना तर मी आहे ना, बरं का. अहो आतापर्यंत जेवढे गावातले लोक भेटून गेले, प्रत्येक जण म्हणतं गजराबाई तू टेन्शन घेऊ नको, खरं आहे. आम्ही आहे ना. प्रत्येक जण म्हणतो आम्ही आहे ना. नडी आडीला आम्हाला निम्म्या रात्री फोन कर. कसं करू आता, कोणला कोणला बोलून कसं कसं करू. ते नुसते वरवर बोलणार आहे, तसं मी वरवर बोलणारा नाही. हां, जर मला जीव लावला ना तर मी सुद्धा पाहिजे त्या कामाला उभा राहील, पाहिजे त्या. तात्या हं. आता मीच उघडी पडले, माईच बाई उचली, सांगा तुम्ही. आणि मी तुम्हाला कसं काय जीव लावू? उलट मला कुणीतरी जीव लावणारे भेटले नाही 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 नाही, बाई, काय मी सांगू जीव मी जीव आता. लावेल, पण मामानासारखी वागली तर. आवाज सुद्धा बसून गेला मी काय म्हणतो, बाबा. मामानासारखी जर वागली ना तर मी खरंच जीव लावेल. पैसे लागू, धान्य अरे लागू. माणूस असला ना हं. त्याचं महत्व कळत नाही बाई कोणला. नाही नाही, पण मी काय म्हणतो, माणूस गेल्यावर कळत. ती गोष्ट खरी आहे, पण त्याच्या जागेवर मला धर ना, बरं का. जसं काय तुझा नवरा जरी गेला ना, पाहिजे तेव्हा मी पाहिजे तर रात्रीचं सुद्धा येत जाईल करमणुकीला. साध्या आतापर्यंत जेवढे गावातले माणसं आले हं. सगळे निम्म्या रात्री सुद्धा तुला गरज पडली तर आम्हाला फोन कर असेच म्हणणारे आले. दिवसा ढवळ्या गरज पडली तर आम्हाला फोन कर असं कोणीच म्हणलं नाही ना बरं बाई. बरं, दिवसा ढवळ्या जरी गरज पडली ना तरी मी आहे, आणि रात्रीची जरी गरज पडली तरी मी आहे. सगळ्या कामाला मी फार बाजारा आणून देईल, पैसे लागले तर पैसे देईल. हां, पण माझ्या मनासारखी जर वागली ना तर मी पाहिजे ते देईल, पाहिजे ते. तात्या हां. माझा नवरा मरणी मेला हं. तरी मी त्याच्या मनासारखी कधी वागली नाही ना बाई. का बरं? तेव्हा तू कुठून आला ना खनपुट्या. काय म्हणते खनपुट्या? तू माझी सबन ठेवून पाय, तुला आठवून खनपुट्या घ्या ना. नाही मी तात्या म्हणले. त्याला काय होतंय? हम्म. तात्या तात्यामध्ये दिवसा तात्याच आहे ना मी. आणि आणि रातचा खनपुट्या का? मी काय व्हायचं ते होईल, बरं का. आ, मी एवढ्या लोकांना कामं पडलो आणि तुला कामं पाडणार नाही. हां, कोणाला नडून दिलं नाही, कोणालाच नाही. गड्याला नाही का, बाईला नाही का, पोरीला नाही का, म्हातारीला नाही का, कोणालाच नाही. तात्या हां. मी का उन्हाने म्हातारी झाले का? हां. मी का बोळ्याने दूध पिते का? मला सांगा तुम्ही. प्रत्येक जण म्हणतो आम्ही आहे ना. तुमचं काही काम असलं तर आम्हाला निम्म्या रात्री फोन करा. अरे काम माझं नाही, काम तुमचंच, तुम्हाला करायला यायचंय. मला कळतं ना, मी काही येडी आहे का? नाही नाही, पण मग सांगा. आणि मग तुला तुला तेवढीच कमतरता पडेल ना, मग मला बाकीचं काय. मला एवढं ऊन लागत सुटलं, मी काय म्हणतो, मला कोणी सहारा देईना. मी देतो ना सहारा. प्रत्येक जण म्हणतो का तुला निम्म्या रात्री गरज लागली, निम्म्या रात्री काम असलं तर फोन कर. दिवसा यांच्यावर का वारं गेलं का? बरं, मी दिवसा यायचा, येऊ का दिवसा? फक्त मला फोन कर हम्म. आणि मला नाही म्हणू नको. तुमचा तो कमरात बॉल टाकेल होता तो बरा आहे का आता? तो क्लिअर होऊन गेला आता, हम्म. एकदम बनाट चालतो, खूप अभिबात नाही ना उठत एकदम तुमचं क्लिअर आहे, क्लिअर. कार्यक्रमाच्या टायमाला? नाही नाही, एकदम मजा आहे. बरं जातं का पहिल्यापेक्षा? मी काय म्हणतो, घरी नाही नाही, घरी बरं जातं का मी पहिल्यापेक्षा? जाणार आहे, पण कधी येऊ मग? अहो घरी पहिल्यापेक्षा बरं जातं का म्हणले? घरी
घरी पहिल्यापेक्षा बरं जात का? हा हा मग एकदम गुळगुळा, हा हा. अडचणच नाही आता. मग तेच पाहिजे. मी काय आमचं तर आता कसं बहिणीच मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. आता हिचं कसं होईन, मी तर कसं बी करीन, नाही, पण नाही. हिचं काय? तिच्याकरता मग मी तयारी करतो ना, टेस्टिंग घेऊन पाहू का? पायात पाय अटका त्या ना तात्या तुमचे. नाही नाही, जाय ना पायात पाय अटको. हा खूप उठतो, नाही आता नाही उठत. हागायला बसता येत नाही. नाही त्याच्याकरता ती खुर्ची बनवली. खुर्ची बसले, सांगा बरं तुम्ही. मग थांबू का आज? नका थांबू, आजचे दिवस नका तात्या, या तुम्ही. खुश करून जातो ना, खुश. हं? दुःखात तुम्ही आले, मंडळ तुपला आभारी आहे. नाही नाही, पण मग तशी काय अडचण असेल तर मी माझा राजा गेला, हं. अडचणी उभ्या करून गेला. नाही नाही, ती अडचणी जाईन का झाल्या तर, पण त्या अडचणीचं निवारण मी करतो ना. नाही लगेच नका करू, थांबू का? जा तुम्ही. मग अडचण बागूनच गेलो असतो. नाही नाही जा. अहो तुम्हाला राज वाटायला पाहिजे. त्याच्यात काय माझा लागेल? नवरा जाऊन आज 3रा दिवस आहे आणि तुम्ही तुमची अडचण भागूच बोलू राहिले. नाही नाही, मग एवढं जर दुःख वाटत आणि आहे. जर माझा राजा असता तर त्याने एवढे शब्द ऐकून किती तुमचे दातच पाडले असते ना. का बरं ना, मग भाकर काय बाई. त्यानं चावून तोंडात घातली असती का आमच्या? बरं मी काय म्हणतो, मग पण कबूल आहे ना? अहो तुम्ही कुठे गेले हो बाबूराव? हा? बाबूराव तुम्ही कुठे गेले? तो गेला आबळा मध्ये, जाय ना का गेला तर बरं का, काय काळजी बाई, करायची? तुम्हाला सांगते, हं. बाबूराव पेल होते, हं. कुठं शूटिंग होती तिकून आले आणि चालले होते. हं. मला वाटलं जीवाला फोन करावा, फोन कुठं पडला, हं. कुठं कोणच्या लॉजिंगला गेला होता मला सोडून. हं. आणि तुम्हाला सांगते, जा चालला तुम्हाला सांगते, अहो 16 टायर गाडी आली, असं असा घसरीत नेला अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर तर तुम्हाला सांगते, काय राहिलं असेल ती? काही नाही सापडलं, फक्त त्याच्या 2च गोट्या होत्या. आता गोट्यांबरोबर मामा नव्हता का? त्या मामानं आता तुम्हाला सांगते एवढा परू काळ केला त्याच्यावाल्या. हा, त्या मामा पाहिजे असा उड्या मारायचा, मामा का आता जगतोय मग, नाही का? त्याच्यात मुंडक्या वरूनच असं? गाडी गेली तुम्हाला हा, सांगते. तर मुलक त्याचं- घसरलं मामाचा काय? अहो पेरभर मामा फक्त त्या गोटलला लटकेल होता. हा, काय बरोबर. सांगतो त्यो. जर तेवढं पेर घसरला असेल, त्या गोट्या घसरून गेल्या असत्या त्याच्या. आयुष्यभर मला कधी त्याचा मामा वापरायला भेटला नाही. नाही? बाकीच्या बायांवरच त्यांनी वापरला. आणि असं शेवट माझ्या पदरात काय पडलं? गोट्या काय पडणार? आणि अर्धा मामा. त्याला त्याचा काय उपयोग? हं? मग त्या गोट्याच शेवटी सरना टाकल्या का? बरं जाऊ त्या दे. सरनं टाकल्या आणि सावडायला गेलो आम्ही. हा, अहो गोट्या नाही सापडल्या का अर्धा मामा नाही ते सापडला. जळून गेला असेल आणि ते कसं काय सापडते? बरं मी काय म्हणतो, आता हा विचार करू नको, मी तुझं सगळं काम करील, पण तू आता कबूल वय. तुम्ही ना आता जा, 13वा झाले आपण पाहू. नाही नाही, पण मग आता मी आलो होतो अशानं का बुवा हिला खत वाटली माझ्या असेल. तोंडचं पाणी पळालं, माझ्या तोंडी तिळ बी जाणार. पण तिला आयुष्यभर त्याचा मामा भेटेल नाही. हा, पण मग नाही, हं. मी तिला समजून सांगितलं. हं. तिला मी म्हणले, नाही बाबूरावचा बाबूराव तुला भेटला हं. तर मी नक्कीच तुला एखाद्या मामाची सोय करून देईन. म्हणली का? हा, म्हणले हा. तर 13व्या पर्यंत तिने सांगितलं दम काढ. काढणार जाऊ आहे दे का? आता काढणार आहे. बरं, पण मग मला नाही म्हणायचं नव्हतं तर. नाही म्हणतच नाही मी, नाही. हं? या मग तुम्ही. आज हजेरी लावून गेलो असतो. हं? जा. दुःखाने मा तोंड हं? दुःखानं तोंड भरलं. जा. पण मग मला नाही म्हणल्यामुळे ना मी कोणालाच नाही काही करून देणार. हा, हा, येऊ का मग? हा, हिला माहीर मूड केला ना. हं.
हिरमोड नव्हतं करायला लागत, पण आता फक्त मला दिसून द्यावा कोणी, मग पाहतो मी. करूनच नाही देणार कोणाला. एक माणूस गेला काही एक माणूस येतो. माझा राजा दिसाना. शिरपतराव. आता बाय रडून का तू येणार आहे का? आता तो आहे ना, तो काळजाव जागा ठेवायचा आणि राहायचं. तुला नाही मी त्याचा तुला अंतर पाडणार. पाच जाईल म्हणजे करी जाईल. शिरपतराव हा? तो होता तेव्हा मी काळ जाऊन पार मी तिच्या तोंडावर दगड टुएल होता. तो मा काही कामाचा नव्हता. लय खोना होत्या त्याच्या. मला सांगायचा रानामध्ये यायचं ना बैल चारायला, म्हणायचं मला जर करायचं ठरलं का घरात मास गेलो का मी म्याव म्याव केलं का तिला कळायचं म्हणून लगेच ती सगळी तयारी करायची. कायची तयारी करायची मी? काय नव्हतं बोलायच्या बाता होत्या शिरपतराव. आता म्याव म्याव करा कोणी? कोणी नाही. आता कोण कोण म्याव म्याव करा सांगा आता तुम्ही. बऱ्या बाय जीवाची काळजी घे. आणि बाय तू सगळं लई माझे हात पाय गळाले. नाही काही नाही काही नाही. डोकं दुखू राहिलं माझं. हा डोकं दुखू राहिलं. अंग भरून आले. मी काय म्हणतो तुला मी ना दवाखान्यात घेऊन जातो लवकर. दवाखान्यात नका. मग मला लागलं तर गोळ्या आणून द्या. आणि बाबरावची मी बरं काढून टाकते बाबरावची. आणि बरं काय झालं तिच्या आईला ते ना आपण सावडायला गेलो काय हाती लागलं नाही. हा तुम्हाला सांगते शिरपतराव, आज त्यांच्या पाणी होऊन गेलं त्याचं. भांडण झाल्यावर मला म्हणायचं मी जर गेलो गजरे तर तुला माझी गोटी नजर पडून देणार नाही. नाही ती राहिली जळून गेली बारती सुद्धा. अख्ख्या रस्त्याने घसरत गेला. माझ्या राजाचं सारं मटान 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 मटान. एका कोपऱ्यात 2 गोट्या आणि तो अर्धाच मामा सापडला. नाहीला बाहेर काढायचा तर काय काढलं? होतच काय राहिलंच काय होतं? फक्त तेवढं जाते आलं आपलं. त्या पाणी सुद्धा टाकतात रे त्याच्यावर. सांगा बाया लाजल्या. कोणी पाणी सुद्धा नाही घात. त्याला कपडेही नाही तसे द्यायची पाळी सुपड्या टाकून. बरं तिला नेलं. बरं लोक म्हणत त्याला फुलं आणले का फुलं आणले का म्हणून फुलं काढला केला काँग्रेस गोळा टाकल्या बाजून. तर सावडा गेलं तर त्यात सुद्धा पाणी होऊन गेलं. हाडूक नाही सापडलं सावडायला. हास्य सोडायचं नाही. शेवट राखण्याची पळाली काँग्रेसाची आपल्याला. एवढा नालायक घोड्याचा होता तो. नाही मावर संगिनी त्याचं काय सुख दुःख बघा. आहे त्या. मावर संगिनी तसं काय बिव म्हणून. तुम्ही आता जा गोळी घेऊन या मला. गजराबाई आता त्याची बाबरावच्या सोडून दे. मी बघ का मग तुला आहे ना तुला खुश ठेवू जाईन. हाडानडीला आहे ना मला कधी फोन. मला नाही खुश ठेवलं तरी चालेल शिरपतराव. तो असताना हिला कधी त्याने खुश केलं नाही. कांचा मी तिला इतकं खुश करीन तर ती माझं नावच काढीन. बस मग तेच महत्वाचं आहे. तिचं कायम तोंड लाल ठेवून मी कायम तोंड लाल कायम कोडी नाही पडून कायम ओले ठेवून ती. जा मग या गोळ्या घेऊन संध्याकाळी कार्यक्रम करू. होईल ना पण होईल. किती टाइम? 2-3 टाइम करू. हा आता त्याला किती झाले बाबा किती झाले? 3रा दिवस. मग 4 बारे करून मी उद्याचे खाडं भरून घेऊ. हा घेऊ गोळे घेऊन. हा आलो गोळे घेऊन मी. काय त्याला त्याच्यावाल्या गोट्यांवर आणि त्याच्या मामावर त्याला भरभरवती मरून मेला. कोणला मै बाबूरावच्या वाव्या गाऊ. काला कोणाला सांगायचं? नाही मी मग 2 तास बसलो लागलो. मला नाही सांगितलं का मला गोळी लागते का औषध लागतं. मी वदरचं ऐकलं. हां हे बघ घेऊन आलो. त्याला आणायला सांगितले ना. हे बघ घे. पाय तुझे हात पाय कसे ठणकावर राहते का नाही. हा का? हा तू घेतल्या पाहिजे लगेच आराम. हा ना. हा बाई आहे ना. हा ओरिजिनल औषध घे. घेऊ का अशी कोरडीच घेऊ का? हा घे. हा येऊ का मी? हा हा
तपाय मलाही नको न तुलाही नको यायचा शिरप्या दिवशी का भामटा खुशाल आणि त्याला खुशाल तू कबूल झाली ना पाहतो मी आता त्यालाही नको न मलाही नको कोणालाच नको बस काम करेल काय खरं नाही भामटी बाई, खऱ्याची दुनिया नाही आहे. हा, एखाद्या बाईचा नवरा मिळाला का तिला 17 नवरे. जग दुनिया चांगली नाही आहे. बाई ग काय करस बाई ग काय झालंय मला असं. ए बाई बाई बाई, अगं नुसतं गडगड करून राहिलं ग आई. ए बाई आता बाहेर अगं साडी वल्ली झाली का काय. मोरीतच बसते बाई. बाई ग ए बाई ग सारी साडी खराब झाली का काय. शिरपतराव बरोबर तर कार्यक्रम करायचा होता बाई. काय दिलं ग बाई या नालायकानं मला खायला. ए बाई काय कलेच तकलीफ सुटली काय. पक्क ना पोट गुड 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 गुड. ए बाई ऐक कुठे गेली गाडी. ए बाई ग काय रे काय करू राहिली. आई काय तोड देते का काय करते. नाही हो. अरे बाबू एवढं काय वाज उठलाय. ए बाई तुम्ही गेले आणि ते ताते आले होते. काला तर तात्याने मला काय दिलं आणि काय नाही. तो तात्या म्हणतो मी इकडून ऐकलं तू तब्येत बिघडली. त्याने मला काय दिलं आणि काय नाही काय नो. काय होतं बरं मी काय त्यानं मला काय दिलं आणि काय नाही. मायनीच तर दार चालू झालं. ऐका का मोरून का मागून. हा का पण मग मोरू का अडचणी. नाही बाई मायवाला दार चालू झालं. बरं मी काय म्हणतो बोलू काय आता मी कार्यक्रम करायचो जाणार नाही. हा बाबरावची मला बरं काढायची. तुमचं सगळं बरोबर आहे. हम्म. पण तुम्ही देशान पडून दान का शिरपतराव मागून बारबाटी. नाही मी मागून इथल्या आपला तू मागून इथल्या बरी तू जमा का नाही. दुखणं एक पट हम्म. आणि काय बाय जीवनाचा तमाशा चला. मग तुला काय खाऊ घातलं का त्यानं. मी काय म्हणतो तसं पडून झुकून तरच होत असं ना तिच्या हवाच मध्ये कोण टाकी मी कायमची. आला त्या नालाय का नाही ना. चला कार्यक्रम घ्या करून तुम्हाला करायचाच करायचं. होईन ना पण जसं होईल तसं होईल. येडे या कोपऱ्यात आता का तिकडं जायचं. तिकडं चाल ना. तिकडे लय भरून ठेवलंय म्या. हा जाऊ दे बरं ते आपलं कुठं चला. तुम्ही मध्ये जा मग मी इकडून राहते. आता आवाज नको देऊले. नाही नाही तुम्ही हळूहळू हा. हा ए बाई ग हळूच ना. नको बाई का बरं नको. अहो आखी फोकांडी तुमच्या वाल्या पार कमरापासून खाली येईन. हे बाय चिड्डी मागली माग बघ. मग काला जाऊ थांब दे. थांब थांब. हॅलो सगळं सगळं पिवळं पिवळं करून टाकले रे. बाई ग ताकदच नाही राहिली बाई उभे राहायला. याच्यामुळे तिचा बाबूराव लवकर उराकलं बघ. वासामुळे बाबूराव जांभू येईल. ए मी काय होतो मला बळ ठेव तू आंघोळ करी जाय. मला सुधच नाही अरे राहिली. आला का नाही. हॅलो हॅलो काय रे बा हिला काय औषध दिलं. कुठं तिला बरोबर दिला औषध ते हात पाय दुखत अरे तिला खाली बसता आहे ना. का बरं इकडून भीती एवढे फोक पिकी सुटली डायरेक्ट. हे पाय सगळे कपडे माखून गेले. मोरून तर नाही पण मागून नाही करता येणार पुढे नाही करता येणार मला. अरे मला नाही म्हणली ना ती मला म्हण
नाही जमणार नाही. हा, तू जिरावली जरा जिरावली. जिरवली म्हणजे अजून जिरवील मी, हं? अजून जिरवील. तू हा तुला सांग का? संन्यास करू. कृपया हं, अरे मी 2 तास गोळखोंड्या घालीत बसलो, हं. मला कबूल नाही झाली आणि तुला कबूल झाली ना, मग तुलाही नको आणि मलाही नको. अरे तोय बाबारावानीच आहे, काय करतो. काय हं, अरे तू गंज एवढंच असं हं, हं. एवढंच काय असं पण म्हणतो तू गंज गोड्या गाडवाचं लावून येईल असेल, पण शेवटी पण ते तोंड तर लागलं माहिती तोंडाला तोंड. अरे ते मरुते जाऊ दे. तुला सांगतो तिला परत पाय टाकायचं नाही, तुला शिस्तीत सांगतो. काय म्हणला? शिस्तीत परत तिला पाय टाकायचं नाही. आणि तू हा? तू मी येऊ शकतो. तू येऊ शकतो. बाबरावनं मला सांगितले, मी गेलो ना मा बायको लक्ष ठेवून. मला म्हणेल तू कोण? तिच्या मनोय हं? तुम्हीच राहशील. पाय काय लिख मी लिख ना. ए ए ए ए ए लावा 2-4 लावा. नाही नाही या- नाही येणार. नाही आलं येणार. मग? आलं मग? नाही नाही येणार नाही. आलं मग? येणार नाही. येतं मग. याच लाभरावानी ओढू का? हा? ओढू अरे का? काय हातात घेतं का ते? नाही ना. लेख. लेख तो का नाही? लेख. अबाय एकच जाय गपचिप. आता आहे ना तू एक काम कर. हम्म. मी दवाखान्यात चाल, तुला गोळ्या बिळ्या आणतो. पण दवाखान्यात गेला असं फोक फेकले तर मला दवाखान्यात घेऊन चला. चाल. रिक्षा करून जाऊ आपण. अण्णाराव कुंभाराची. हा. हं?